आज गेलो पप्पा सोबत जिम मध्ये, तर बघू आज काय झालं. नमस्कार मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. सकाळचे वाजलेले होते 5:45. आज चाललोय आपण जिमला. बघू, चला आता आवरूया जिम साठी. तुमच्या भावाने केलं मग ब्रश. थंडी फारच होती, म्हणलं जॉकेट वगैरे घालूनच बाहेर निघू. मग निघलो बाहेर. अरे बाहेर असं पाहून तर मला असं वाटत होतं डबल मध्ये जाऊन झोपून राहू काय, पण खोलला गाडीचा लॉक. म्हणलं जायचं तर जिमला जायचंच आहे आज. आज तर कसं होईल, खूप दिवस झाले होते गेलो नव्हतो, पेपर वगैरे चालू होते. तर मग काय बसला तुमचा भाऊ गाडीवर, मारली किक, मग डायरेक्ट आलो आपल्या जिमला. राम राम सर. पेपर चालू आहे माझी. सरला राम राम करून निघलो मधी. म्हणलं जिमचं वातावरण जरा बघू कसं आहे, कारण कोणी यायला नव्हतं अजून. मध्ये आलो, सगळं चेक करत होतो काय नवीन आलं काय जुनं आहे. डंबेल्स ले चमकू लागले. मग जय श्रीराम करून निघला तुमचा भाऊ वर्कआउट करायला. जय श्रीराम. चलो. मग तुमचा भाऊ सगळं झालं वॉकिंग. टॅक 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 टॅक. वॉकिंग झाल्यानंतर लगेच सायकलिंग सुरू झालं तुमचा भाऊ. म्हणलं सायकलिंग करून घेऊ. इकडे पप्पा पाणी पित होते, माझे पप्पा पण आलेले होते. तुमचा हॉल चेक करा. मग आले होते आमचे जिमचे सगळ्यात जुने माणूस, म्हणजेच गायके मामा. खूप दिवस झाले होते जिमला आलो नव्हतो, पेपर वगैरे चालू होते, तर सुचतच नव्हतं काय माराव. सगळे डंबेल्स खाली आलेले होते. मग तुमच्या ऑन केला सुरू वॉर्मअप. इकडून तिकडून वाक, इकडं वाक, तिकडं वाक, इकडं वाक, तिकडं वाक. मग काय सुरू केलं अप्पर चेस्ट. म्हणलं आज मिक्सच मारू. याचे मारले 3 सेट. पप्पा म्हणे मी पण मारतो. म्हणलं मार, काहीच हरकत नाही. मग घेतला ट्रायसेपचा 1 सेट. त्याचे मारले 3 सेट ट्रायसेप. पंप तर काही झाले नव्हते अजून बॉडी. आणि मारता मारता तेवढ्यात गायके मामाने इकडे तोडली होती केबल. मामा म्हणे मी 2 लाडू सकाळीच खाऊन आलेलो आहे. म्हणलं बरोबर, त्यात तुमची चुकी नाहीच, द्या म्हणलं ठेवून साईडला, नाही तर मास्तर येईल. मामाने दिलं साईडला ठेवून. मग काय घेतले बॅगचे 3 सेट. म्हणलं खिच. मग काय पप्पा म्हणे बायसेप सुरू कर. बायसेप म्हणलं तुम्ही पहिले मारा. पण ठीक आहे, पप्पाने मारला बायसेप. मग तुमच्या आवाने केला बायसेप सुरू. याचे मारले 3 सेट. म्हणलं आजच्यासाठी इतकंच बस. घ्या जॉकेट आणि निघा म्हणलं आता जिमच्या बाहेर डायरेक्ट, नाही तर अजून माराच वाटतं. तो उद्या खूप दुखन. इकडे पप्पाच्या मित्रांची मीटिंग चालू होती. तुमचा भाऊ येऊन बसला तर गाडीवर. म्हणलं आता थांबलोच नाही, डायरेक्ट घरी. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब, फॉलो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.